नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? हे बघा, आज थोडं ऊन पडलेलं आहे आणि वातावरणामध्ये टेम्परेचर पण थोडंसं प्लस झाल्यामुळे +1.5 आहे आज. तर कॅनडामध्ये मुलांना स्नोमॅन बनवायला खूप आवडतं. तर चला मी तुम्हाला दाखवतो स्नोमॅन कसं बनवतात ते. आणि मुलांना शाळा संपल्याच्या नंतर तर कॅनडामध्ये काय असतं, मुलांना स्नोमॅन बनवायला खूप आवडतं. अशा वातावरणामध्ये थोडंसं वातावरण प्लस असल्यामुळे स्नो काय होतो, असा एकत्र येतो आणि असं त्याला रोल केलं की मग त्याचा असा बॉल सारखं बनतं. तर आता धनुष आणि रियांश इथे स्नोमॅन बनवत आहेत. ते बघा, तिकडे धनुष त्याचं रोलिंग चालू आहे, त्याचं हेड बॉडी वगैरे. तर चला मग बघत राहा किती छान हा स्नोमॅन बनवतात आता. आणि टेम्परेचर बघा, ऊन आलेलं आहे. ऊन आल्यामुळे अचानक थोडासा वातावरणामध्ये बदल झाला. धनुष, काही मदत करू? काय नाही करू. कसं बनवायचा स्नोमॅन सांग ना मला थोडेसे. एक अशी 3 मोठे बॉल बनवायचं, सगळ्यात बॉटमचं सगळ्यात मोठं, हा, त्याच्यावरचं छोटं हा, आणि त्याच्यावरचं अजून छोटं, आणि त्याच्यावर स्टॅक करत जायचं. ओ म्हणजे वर टॉपला हेड बनवायचं. काय धनुष? हा. कॅरेटचं नोज लावायचं असं. ओ, त्या स्नोमॅनला नोज लावायचं का? हा. बर बर बर. मी काय मदत करू का उचलायला वगैरे? उचलायला लागेल, पण हा. आतापर्यंत काहीच नाही अजून. बर बर, ठीक आहे. कारण जास्त जड असेल तर मला सांग, मी उचलतो. व्यवस्थित बनव, ओके? सगळ्यांना आवडला पाहिजे तुझा स्नोमॅन. यांश, आवडले का स्नोमॅन बनवायला? कसं बनवायचं सांग बरं मला. हा, मिनी असं बॉल बनवायचं, हा, ते असं कीप रोल करायचं, हा. तर असं बिग होते. ओ, असं बिग ते होते. असं मिनी स्नो बॉल आहे ना, हा, असं त्याला रोल. हा हा हा. असं बिगड दिसायला ना. ओ, असं रोल रोल करत जायचं का? हा, ओ. धनुष, मी उचलू का? जास्त जड आहे, ओके? मी उचलतो, 1 मिनिट थांबा. तू उचलून त्याच्यावर ठेवा. तर हे थोडंसं जड असल्यामुळे मी आता मुलांना मदत करत आहे. तर बघा, मी आता हे उचलून ठेवतो याच्यावरती. खूप जड आहे, एक 15-20 किलोचा असेल हे. कुठे ठेवू? त्याच्या ह्याच्यावर असा? हा. जास्त हे झालं, मोठा झाला काय नाही, ते आम्ही कार्व करून करतो. ओके. तर मी त्यांना थोडीशी मदत केली. स्लोली बनवा, घाई करू नका, ओके? फ्लॅट ऑलरेडी केलं. ओके. आता कुठला पार्ट ऍड झाला? बॉटम झाला, टोर्सो. ओके. त्याची चेस्ट वगैरे झाली. आता नेक, आता त्याचं हेड वगैरे बनवा वरचं, ओके? हेड जास्त मोठं बनवायची गरज नाही रियांश, ओके? मिनिमम असं मीडियम साईजचा रोल कर. ओ, हे बघा, यांचा स्नोमॅन कुठे गेला की आता ते एकमेकाला असं बर्फ मारत बसलेत. बॉईज, आपल्याला स्नोमॅन बनवायचा अगोदर. रियांश ना आता त्याचं हेड बनवलंय, वरचा डोक्याचा भाग आहे, ओके? जा रियांश, ठेवा आता त्याच्यावर. हे झालं त्याच्या डोक्याचा भाग. चांगला शेप द्या त्याला, प्रॉपरली असं दिसलं पाहिजे, स्नोमॅन सारखं दिसलं पाहिजे, ओके? कोणी पण म्हणलं पाहिजे किती छान बनवलंय स्नोमॅन म्हणून. अशा प्रकारे स्नोमॅनचं काम चालू आहे. जवळपास एक 80% स्नोमॅन होत आलेलं आहे. हे पहा, धनुष आता त्याला डोळे लावतोय. हे गोल्फचे बॉल आहेत, 2 बॉल लावले त्याला. आणि इकडे असे ग्लव्ज लावलेत. रियांशचे ग्लव्ज. रियांश, कोणाचे ग्लव्ज आहे? तुझे का? तुझ्या हाताला गार लागेल मग. ओके. आता रियांश त्याला अशी हॅट लावतोय वरून, टोपी. हे काय, त्याला नोज लावलं का? हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे स्नोमॅन बनवून तयार झालेलं आहे. तर मुलं इकडे असे कॅनडामध्ये स्नोमॅन बनवतात जेव्हा टेम्परेचर थोडंसं प्लसमध्ये वगैरे आलं की. तर अशा प्रकारे हा स्नोमॅन रेडी झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. बॉईज से बाय बाय.